समर आणि दीक्षा खूप चांगले मित्र होते. ते कॉलेजच्या जमान्यापासून मित्र होते आणि न्यू इयरच्या वेळेला ते काहीतरी नवीन करायचा विचार करत होते. तेवढ्यातच समरचा फोन वाजतो. त्याचा फोन शशांक त्याला कॉल करत होता. शशांक, आम्ही रेस्टॉरंटमध्ये तुझा आणि बाकी मित्रांचा वेट करतोय. सॉरी यार, खरं तर मी तुला आणि दीक्षाला एक सरप्राईज देणार होतो. आम्ही सगळे फ्रेंड्स थंडर लीफ हिल रिसॉर्टमध्ये बसून पार्टी करतोय. हे ऐकून समर एकदम चकित होतो. ही काय गोष्ट झाली? तुला आधी सांगायचं होतं ना. चला आता तुम्ही दोघं पण या. तुम्हाला तर माहितीच आहे, इथं प्रत्येक न्यू इयरला 12 वाजेनंतर काय धमाल होते. एवढं बोलून शशांकचा फोन कट होतो. दीक्षाने समरला बघितलं. काय झालं? समरने सर्व सांगितलं आणि बोलला, आपल्या मित्रांनी आपल्याला सरप्राईज दिला आहे. शशांकला भेटू दे. त्याची सरप्राईज तर संपण्याचं नावच नाही घेत. काही वेळानंतर दीक्षा बोलली, पण ज्या रिसॉर्टचं त्यांनी नाव घेतलं ते तर जंगलाच्या मधोमध आहे आणि काही वेळातच तर रात्र होईल. कमॉन दीक्षा, आपण डोंगराच्या भागात राहणार आहोत. इकडचे टीनएजर जंगलात बनलेले रिसॉर्टमध्ये न्यू इयरचा प्लॅन करत आहेत. दीक्षा कारमध्ये बसून जाते आणि समरने कार चालवायला चालू केली. तेवढ्यातच जोरात पाऊस येतो. ओ माय गॉड, न्यू इयरची रात आणि हे पाऊस. थंडी तर खूप वाढेल. अचानक समरने कार थांबवली. पूजा एकदम चकित होते. काय झालं? कार का थांबवलीस? समोर रस्त्यावर पडलेला एक मोठा झाड नाही दिसत आहे तुला? आणि इकडे खूप साऱ्या गाड्या आहेत जे परत जात आहेत. गेली म्हैस पाण्यामध्ये. म्हणजे यावर्षी आपण न्यू इयर पार्टी एन्जॉय नाही करू शकणार. समर हसतो आणि कार फिरवताना बोलला, टेन्शन का घेतेस तू दीक्षा? मला एक शॉर्टकट रस्ता सुद्धा माहिती आहे. ने कारला दुसऱ्या रस्त्याने मोडलं. तो रस्ता आजूबाजूच्या झाडांनी आणि रात्रच्या अंधारात पूर्ण भयानक वाटत होता. तू कोणत्या रस्त्याने जातोयस? हा तर तोच हिस्सा आहे ना जंगलाचा जिथे खूप कमी लोक जातात. आपल्याला इथून नाही जायला पाहिजे. शॉर्टकट आहे. मी येथून खूप वेळा गेलेलो आहे. आपण फक्त 15 मिनिटात तिकडे पोहोचू. कार थोडीच समोर जाते तर तेवढ्यात अचानक पाऊस वाढतो. झपाझप पावसाचा आवाज आणि हवेमध्ये येणारा आवाज आणि तो अंधार सर्व मिळून ते माहोल एकदम खतरनाक बनवत होते. अचानक कार हलून कर थांबते. ओ माय गॉड, हे काय? कार का थांबली? समर बाहेर येतो. भिजतच तो टायर बघायला लागला. टायर पंक्चर झालेला आहे. समरने मोबाईल बाहेर काढला पण त्यामध्ये नेटवर्क नव्हतं. दीक्षानेही फोन काढला पण त्यामध्येही नेटवर्क नव्हतं. दीक्षा कारमधून बाहेर येते. आपण दोघं फसलो आहोत. तेवढ्यातच समरची नजर लांब कुठेतरी पावसाच्या मध्ये एक जुन्या बंगल्याकडे गेली. टेन्शन नको घेऊस, मला समोर एक बंगला दिसत आहे. चल तिकडे जाऊयात, काहीतरी मदत भेटून जाईल. त्या थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उपाय नव्हता. समर आणि दीक्षा त्या जुन्या विरान बंगल्याकडे निघून जातात. त्यांचा घेणारा श्वासाचा आवाज त्या थंड हवेमध्ये येत होता. चारीकडे असलेली शांतता आणि त्या झाडांच्या पानांचा आवाज आणि ते विजेचा कडकडाट दोघांनी त्यामध्येच त्या दोघांनी त्या घराची घंटी वाजवली. हा नवीन वर्ष 2026 नेहमी लक्षात राहणार. दुसऱ्याच वेळात दरवाजा हळूहळू उघडला. दरवाजा उघडताच समोर दीक्षाने एक वेगळीच थंडक महसूस केली. जसं की बंगल्याच्या आतमधली हवा आणि बाहेरच्या पावसापेक्षाही थंड असेल. त्या बंगल्यामध्ये एक अनोळखा शांतता लपलेली असेल. समोर एक सुंदर बाई उभी होती जिच्या डोळ्यामध्ये एक असं सुनापण होतं, पण ती हसत तर होती पण तिची आत्मा कुठेतरी वेगळीच अटकली असेल. कोण आहेस तू? माझं नाव दीक्षा आहे आणि हा माझा मित्र समर आहे. आम्ही दोघं हॉटेलला जात होतो पण रस्त्यामध्ये तो झाड पडला. आम्हाला मजबुरीमध्ये या शॉर्टकट रस्त्याने यावं लागलं. आमचा टायरही पंक्चर झाला आहे. ती बाई भारी आवाजात बोलली, माझं नाव पूनम आहे. मी ह्याच बंगल्यामध्ये राहते. तुम्ही दोघं भिजले आहात. आतमध्ये येऊन जावा. रात्रीच्या वेळेला ट्रॅव्हल नाही करायला पाहिजे. समर आणि दीक्षा बंगल्याच्या आतमध्ये येतात आणि आतमध्ये तर अजूनच भयानक माहोल होता. फरशीवरती जुन्या लाकडींचे निशाण आणि भिंतींवरती जुने लटकलेले फोटोज आणि प्रत्येक खोलीत असं वाटत होतं की कोणती तरी अदृश्य डोळे त्यांना बघत असेल. मंद निळ्या रोशनीमध्ये असूनही ते घर वेगळंच शांतता आणि वेगळंच भयानक भीती वाटत होती. बाजूला एक खोली आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचे कपडे बदला. जेव्हा तुमचे कपडे सुकून जाईल तेव्हा तुम्ही तुमचे कपडे बदला, नाहीतर तुम्ही बिमार पडणार.
समर आणि दीक्षा वरती निघून जातात. शिड्यांच्या प्रत्येक शिडी त्यांच्या पायाच्या आवाजाने अशी चर चर करत होती की वर्षांपासून त्याने कधी माणसाचं वजन नसेल झेललं. खोलीमध्ये पोचल्यानंतर दोघांनीही कपडे बदलायला चालू केले. दीक्षा प्रत्येक खोलीच्या गोष्टींवरती लक्ष देऊन बघत होती. जुने लाकडं आणि त्या जुन्या आरशांमध्ये आणि एका साईडला ठेवलेला तो जुना बॉक्स. त्या तुटलेल्या म्युझिक बॉक्समध्ये बंद असूनही हलकासा आवाजाने तो वाजत होता. काय झालं दीक्षा? तुला या बंगल्यामध्ये काही वेगळं नाही वाटत आहे? जसं की मी तुला सांगू नाही शकत की जसं आपण वेळेच्या मागे आलो असेल. किती वेळा सांगितलं आहे, हॉलिवूडचे फिल्म्स कमी बघत जा. काही वेळानंतर दोघंही खाली आलेत. पूनमने दोघांना बघितलं आणि बोलली, तुम्ही दोघं जण खूप थकलेले वाटतायत. डायनिंग टेबलवरती जेवण तयार आहे, जेवण करून घ्या. समरने मना केली आणि दीक्षानेही, पण पूनम ही जिद करत होती. पण शेवटी दोघंही मानलेत. डायनिंग टेबलवरती मोमबत्ती जळत होती. त्यांची लॉ ही हवेच्या हलक्या हलक्या दिशेने वाहत होती की जसं की एक अनोळख्या व्यक्तीच्या साहाय्याने ते हलत असेल. टेबलवरती एक 16 वर्षाची मुलगी बसली होती. ती समर आणि दीक्षाला डोळे न मिचकावता सतत बघत होती. तिच्या डोळ्यामध्ये काहीच हरकत नव्हती. ती जिवंत तर होती पण मृत्यूसारखी स्थिर. दीक्षा ही तिला बघून थोडीशी घाबरते. तिने हळू आवाजात समरला बोलली, तिच्या डोळ्याची पुतली नाही हलत आहे, मला खूप भीती वाटते. हळू बोल, नाहीतर ती ऐकून घेईल, तिला वाईट वाटेल. ही माझी मुलगी आहे. काही दिवसांपासून तिची तब्येत खराब आहे. या आपण जेवण करूयात. नंतर जेवण पूर्ण झालं. दोघांनाही खोलीकडे जाताना पूनम बोलली, बाहेर मोसम खराब आहे. जिथपर्यंत मोसम ठीक होत नाही तुम्ही दोघंजण इथेच थांबा आणि काही वेळानंतर माझा पती परत येईल. सकाळी मी तुमची कार मेकॅनिकला दाखवून परत पाठवून देईल. समर आणि दीक्षाकडे काहीच चारा नव्हता. समरने बघितलं की घडीमध्ये रात्रीचे ठीक 12 वाजले होते. समर पूनमबरोबर बोलत राहिला, पण प्रत्येक क्षणामध्ये तो घडीचा काटा फक्त 12वर होता. मोमबत्तीची लॉ ही अचानक बुजून निळी पडत जात होती, जसं की ती आपल्यामध्ये कोणतं अनजान रहस्य दाबून ठेवलं असेल. समरने विचार केला, वाटतं आहे घड्याळ खराब आहे. पूनम त्यांना खोलीमध्ये पोचवून आराम करायला निघून गेली. समर आणि दीक्षा झोपतात, पण बाहेर लगातार पाऊस पडत होता, ज्यामुळे त्यांना हळूहळू झोप आली. खूप वेळानंतर जेव्हा त्यांचे डोळे उघडले, पाऊस अजूनच वाढला होता. थंडीसुद्धा अजून वाढली होती. दोघांनाही जास्त लक्ष नाही दिलं. काही तासानंतर जेव्हा परत नजर उघडली, तरीसुद्धा पाऊस तसाच होता आणि ती रात्र अजून घनदाट होती. दीक्षाला काहीतरी संकोच आला. हे काहीतरी गडबड नाही आहे? आपण घडी बघितली होती, रात्रीचे 12 वाजले होते आणि आपण 6-7 तास झोपलो आहोत, पण अजून सकाळ नाही झाली. समरनेही हे नोटीस केलं. डायनिंग टेबलवरती तीच पूनम आणि तिची मुलगी बसलेली होती, जसं की ते रात्रभर हल्लेच नसतील. तुमचे हस्बंड अजूनपर्यंत नाही आले? टेन्शन का घेतोस? जाऊन झोपून जा. सकाळ होतास ते परत येऊन जातील. नाही, आम्ही इकडेच बसणार. दीक्षाला काहीतरी संकोच आला. हे काहीतरी गडबड नाही आहे? हे काय आहे? सकाळ का नाही होत आहे? समर आणि दीक्षा दोघं जण दरवाजाकडे धावतात, पण तेवढ्यातच पूनम आणि तिच्या मुलीचा चेहरा भयानक चेहऱ्यामध्ये फाटायला लागला आणि तिचे डोळे काळे झालेत. पागल, जे लोक या विलामध्ये येतात त्यांची सकाळ कधीच नाही होत. इथे आजही 1991 चालू आहे. समरने भिंतीवरती लागलेला कॅलेंडरकडे बघितलं. तो खरंच 1991चा कॅलेंडर होता. त्यावरती त्याच तारीखचा गोळा बनला होता. मला तेव्हाच इथे काहीतरी वेगळं वाटत होतं. आणि आता त्या दोघांचे चेहरे अजूनच भयानक होत चालले होते, भयानक रूपामध्ये बदलत चालले होते. पूनम ओरडतच बोलली, वर्षोपूर्वी माझे पती न्यू इयरच्या रात्री न्यू इयर मनानेच्या बहानेने आम्हाला इथे घेऊन आले होते, पण त्यांनी आम्हाला मारलं कारण त्यांना शक होता की माझा अफेअर कोणा व्यक्तीबरोबर चालू आहे. मी आणि माझी मुलगी इथेच त्यांना हात जोडून गिडगिडत पण त्यांना आमच्यावरती तरस नाही आला आणि ते आजपर्यंत इथे परत नाही आले.
आम्ही वर्षानुवर्ष त्यांची येण्याची वाट पाहत आहोत आणि या घरामध्ये जो कोणी येतो तो इथून परत नाही जात. दोघही जण हळूच मागे जातात, पण आता खूप वेळ झाली होती. पूनम आणि तिच्या मुलीने खूप भयानक अंदाजाने त्या दोघांवरती झपट घेतली. ते भयानक ओरडणं आणि ते अंधार आणि त्या रात्री ना तर सकाळ झाली ना 2026 आला. 2026 हा हॉरर न्यू इयरमध्ये त्या 2 मासूम जिंदगीला अजून संपवून टाकलं होतं.